महत्त्वाची सूचना. सदर व्हिडिओच्या माध्यमातून सिडकोच्या धोरणांवरती टीका टिप्पणी करणे हा या व्हिडिओचा मुळीच उद्देश नाही. फक्त सिडकोच्या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्यांना घेऊनच सदर व्हिडिओमध्ये चर्चा करण्यात आली आहे. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की सिडकोची जवळजवळ 26,000 घरांची सोडत जाहीर झालेली आहे. त्याची ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या सिडकोच्या लॉटरीची खूप मोठी हाईप तयार झालेली होती. हाईप म्हणजे की खूप वर्षापासून जे काही वातावरण निर्मिती असते सिडकोच्या घरांसाठीची ती मात्र प्रॉपरली तयार झालेली आहे, प्रॉपरली क्रिएट झालेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी आमच्या यूट्यूबरचा पण सहभाग आहे असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण आता मात्र खरंच ही हाईप योग्य होती का? खरंच गरजूंना घरे मिळणार आहेत का? किंवा खरोखरच ही जी काही सोडत काढली गेली, जी काही लॉटरी काढली गेली, जी काही योजना आणली गेली ती प्रॉपर ट्रॅकवर आहे का? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होत आहेत मित्रांनो. कारण जे काही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जसं जसे ते पुढे पुढे चालली तसतसे नवनवीन अपडेट येत आहेत, नवनवीन शंका मनात निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळेच कुठेतरी असं वाटतंय की या सिडकोच्या लॉटरीचे व्हिडिओ बनवावे का नाही हाही प्रश्न पडला मित्रांनो. कारण सर्वसामान्यांसाठी जेवढी काही स्कीम्स आणल्या जातात, सर्वसामान्यांना परवडतील किंवा सर्वसामान्यांच्या उपयोगाच्या स्कीम आणल्या जातात त्या आम्ही पोहोचवण्याचं काम करतो. पण इथे मात्र काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही लॉटरी आहे मित्रांनो, जी काही सिडकोची योजना आलेली आहे म्हणजे माझे पसंतीचे सिडकोचे घर असं त्या योजनेचं नाव आहे, लक्षात घ्या. आता योजनेचं नाव कितपत सत्यात उतरणार आहे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि का प्रश्न आहे ते मी सांगणार आहे. पण माझे पसंतीचे सिडकोचे घर या नावाने ती योजना आणलेली आहे आणि त्याशिवाय जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय, उदंड प्रतिसाद मिळतोय. अशा बातम्या आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून पाहिलेल्या असते. जे काही महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो, पहिले मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ वाचू शकतो. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि ज्यांच्याकडे जास्त वेळ नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप करून जो काही तुमचा प्रश्न आहे, जो काही तुमच्या मनात शंका असेल त्याचं उत्तर तुम्ही पाहू शकता किंवा तो मुद्दा तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर पाहूया आपण नेमका आजचे महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत ते. पहिला प्रश्न आहे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे काही व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन प्रकारे केलं जात असताना सुद्धा पुन्हा फोटो अपलोड करण्याची किंवा जे काही स्वयंसाक्षीत प्रती अपलोड करण्याची गरज आहे का? दुसरं आहे की जे काही ऑनलाईन कागदपत्र आहेत बाकीचे डोमिसाईल असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स ते ऑनलाईन त्यांची पडताळणी जसं म्हाडाच्या धर्तीवरती त्यांची पडताळणी का केली जात नाही आहे? तिसरा प्रश्न आहे की काही स्टॅम्प पेपर आहे, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जे काही मॅटर दिलेला आहे तो स्टॅम्प पेपर खरंच इथे मागणं किंवा योग्य आहे का? ही सिडकोची मागणी किंवा सिडकोचे डॉक्युमेंट्स आहेत स्टॅम्प पेपरवरती तुम्ही हे मॅटर द्या, हे खरंच योग्य आहे का? त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र जे काय ते बारकोड सहित असायला हवं असे दिलेलं आहे ते सुद्धा कुठेतरी योग्य आहे का? कारण त्याच्यावरती सुद्धा अनेक इश्यू होऊ शकतात. त्याच्यानंतर पसंतीचे घर, माझे पसंतीचे सिडकोचे घर ही जी काही योजना आहे ती खरंच पसंतीच्या पसंतीनुसार असणार आहे का लॉटरीद्वारेच केली जाणार आहे? ही कन्फ्युजन करण्यात लॉटरी काढली जाईल असे कुठेतरी दिलेले आहे, तुम्हाला पसंतीक्रम निवडायचे आहेत, मग हेही कुठेतरी योग्य आहे का? त्याच्यानंतर जे काही घरांच्या किमती आहेत त्या घरांच्या किमती अद्यापही का डिक्लेअर केल्या जात नाहीत हाही खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिडकोच्या लॉटरीची किंवा सोडतीची तारीख अद्यापही का ठरवली गेली नाही असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो आणि या प्रश्नाने घेऊनच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. पहिला मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या बाबतीमध्ये की आधार कार्ड आणि पॅन कार्डची ऑनलाईन व्हेरिफिकेशन केल्यावर सुद्धा स्वयंसाक्षीकृत प्रत का मागितली जात आहे? आता पहा, जसं की म्हाडाने काय केलं होतं की तुम्ही फक्त पॅन कार्ड नंबर टाकून व्हेरिफिकेशन करायचं, आधार कार्ड नंबर टाकून व्हेरिफिकेशन करायचं. इथे सुद्धा ती प्रोसेस आहे. आम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन जर केलं जात असेल तर पुन्हा मग तुम्हाला ते डॉक्युमेंट्स स्वयंसाक्षीकृत हा शब्द जो आहे खूप खटकतो मित्रांनो. कारण त्याच्यामुळं खूप जणांना अडचणी येत आहेत. म्हणून कुठे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे काही आधार कार्ड पॅन कार्ड आहे त्यांची पुन्हा झेरॉक्स करून त्याच्यावर सही करून पुन्हा अपलोड करायला का सांगितलं जात आहे? ऑटोमॅटिक जो काही फोटो आहे तो फोटो का फेच केला जात नाही? ऑटोमॅटिक तुम्हाला पुन्हा फोटो अपलोड करायला सांगितलं जाते. जो काही आधार कार्डचा फोटो आहे तेच तुम्ही तिथे घ्यायला पाहिजे.
इथे वेगळा फोटो अपलोड करायला सांगितला गेला आहे. पुन्हा आधार कार्डचं जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला परत ते झेरॉक्स तुम्हाला अपलोड करायला सांगितलं जाते. पॅन कार्डची झेरॉक्स अपलोड करायला सांगितलं जाते. हे कुठेतरी योग्य वाटत नाही, कारण सगळं तुम्ही ऑनलाईनच करायला पाहिजे. ऑनलाईन असेल तर टोटली ऑनलाईन करायला पाहिजे. दुसरं आहे की जे काही कागदपत्रांची पडताळणी आहे, म्हणजे बाकीचे जे काही डोमिसाईल असेल किंवा इतर इन्कम सर्टिफिकेट किंवा बाकीच्या गोष्टी, त्यांनी सांगितलं की IT रिलेटेड सगळेच पेजेस तुम्हाला अपलोड करायचे. एक्नॉलेजमेंट जे आहे पहिलं ते तुम्ही स्कॅन करून घ्या, जसं म्हाडामध्ये केलं जातं, किंवा ITR आणि ITRचा पासवर्ड टाकून तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायला पाहिजे. गरज नाही की तुम्ही प्रत्येक डॉक्युमेंट्स झेरॉक्स करा, प्रत्येक डॉक्युमेंट्स सही करा, प्रत्येक डॉक्युमेंट्स अपलोड करा. त्याच्यामध्ये खूप वेळ वाया जात आहे. डोमिसाईल प्रत्यक्ष म्हाडावाले तिथून व्हेरीफाय करतात तहसीलमधून. फक्त तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट जे काही ओरिजिनल कॉपी आहेत त्या तुम्ही अपलोड करायला सांगायला पाहिजे. पण इथे अडचण अशी आहे की स्वयं साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला अपलोड करायच्यात. आता समजा माझ्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे विथ बारकोड, मी ते अपलोड केलं तर ते ऑटोमॅटिक स्कॅन व्हायला पाहिजे. परत त्याची कॉपी मागायची गरज पडली नाही पाहिजे. त्याच्यामुळे कुठेतरी जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर जे काही डॉक्युमेंट्स, उत्पन्नाचा दाखला तुम्ही स्वयं साक्षर करा, जोडीदाराचे तुम्ही डॉक्युमेंट्स स्वयं साक्षर करा. त्याच्यामुळे काय होतं की फॉर्म भरता भरता अर्जदाराला बाहेर जाऊन ते परत झेरॉक्स काढा, सही करा, अपलोड करा, किंवा जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्यासाठी वेळ जात आहे आणि अनाठाई पैसे खर्च होत आहेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो जात प्रमाणपत्र. जात प्रमाणपत्रावरती बारकोड असावा असं सिडकोने दिलेलं आहे. ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नाही आहे, ज्यांनी काढलंच नाही आहे, त्यांच्यासाठी हा नियम लागू केला. इट इज ओके, चांगली बाब आहे. कारण नव्याने पहिल्यांदा सर्टिफिकेट काढत असाल तर ओके, तुम्ही बारकोड सहितच मिळणार आहे, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. दुसरं, जर समजा तुमच्याकडे जुनं सर्टिफिकेट आहे जे 2016, 17, 11, 12, 9चं असेल, 10चं असेल, 5चं असेल, 6चं असेल, जर जुनं सर्टिफिकेट असेल आणि जर तुमची काही ना काही कारणाने व्हॅलिडिटी ऑलरेडी झालेली असेल समजा, तर तुम्हाला नवीन बारकोडचं सर्टिफिकेट काढायची आवश्यकता भासू नये. हा माझा तर काय, कारण मित्रांनो जर तुम्ही अगोदरच व्हॅलिडिटी केलेली असेल तर त्याने नवीन सर्टिफिकेट काढणं हे चुकीचं आहे. कारण जी व्हॅलिडिटी झालेली आहे ती तुमचं जे काही तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे 2006 साली काढलेलं, 2008 साली काढलेलं, त्याची तुम्ही व्हॅलिडिटी केलेली आहे. आणि व्हॅलिडिटी ही फक्त एकदाच होत असते, परत परत करणार नाहीत. आणि म्हणून जे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे जुनं विदाऊट बारकोड, त्याची व्हॅलिडिटी झाली म्हणजे तुमचं ते व्हॅलिड झालेलं आहे फॉर लॉंग लाईफ. आता सिडकोलीने ते क्लॉज टाकायला पाहिजे होता. जर तुमच्याकडे जात वैधता असेल तर विदाऊट बारकोड तुम्ही प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करू शकता. असा कुठलाच क्लॉज त्यांनी माहिती पुस्तिकेमध्ये किंवा जाहिरातीमध्ये किंवा ऑनलाईन साईटवरती कुठेही टाकला नाही. आणि म्हणून ही बाब सुद्धा खटकते मित्रांनो की बारकोड फक्त ज्यांनी काढलेले नाही आहे, ज्यांच्याकडे आता लेटेस्ट काढलेलं आहे, ज्यांची व्हॅलिडिटी झालेली नाही आहे, त्यांना नवीन बारकोड सेट काढणं योग्य ठरणार आहे, ते काढू शकतात. पण जर समजा माझ्याकडे व्हॅलिडिटी आहे, माझ्याकडे जुनं सर्टिफिकेट आहे, जर मी नवीन काढलं तर नवीन सर्टिफिकेट हे व्हॅलिड होणार नाही, किंवा ते ग्राह्य धरलं जाणार आहे. कारण ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही शासनाने केलेली आहे. म्हणून इथे कुठेतरी कोणी तो क्लॉज चेंज करून काही बाबतीत करेक्शन करणं गरजेचं आहे. तिथे त्यांनी टाकायला पाहिजे की व्हॅलिडिटी असेल तर कास्ट सर्टिफिकेट जुने ग्राह्य धरले जाईल, असं त्यांनी स्पष्टपणे उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही प्रयत्न करा, तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर नवीन काढून पुन्हा अपलोड करणं, ते पुन्हा त्याची व्हॅलिडिटी करायला सांगतील, म्हणजे नवीन जे काढाल पुन्हा त्याची व्हॅलिडिटी करायला सांगतील, तेही कुठेतरी चुकीचं आहे. हां, जर समजा कास्ट सर्टिफिकेट त्याच तारखेचं त्याच नंबरचं जर भेटत असेल तर ओके, पण तहसीलमधून असे भेटेल असं मला अजिबात वाटत नाही. कारण तहसीलवर ते नवीनच तारीख येणार आहे. आणि जर व्हॅलिडिटी झालेली असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या तारखेच्या पूर्वीच पाहिजे, नंतरचं तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार आहे, त्याचा तुम्हाला पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो पसंतीचे घर, नेमकं याचा अर्थ काय आहे. सिडकोने सांगितले तुम्हाला तुमच्या पसंती क्रमानुसार फ्लोअर किंवा घरं किंवा मजला निवडण्याची संधी मिळणार आहे असं बोललं होतं. परत पुन्हा सांगितलं की तुम्हाला 5 पसंतीक्रम द्यायचे आहेत, त्याच्यामध्ये 4-5 राऊंड होणार आहेत. त्या राऊंडमध्ये तुम्हाला त्या पसंतीप्रमाणे घरं मिळणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की पसंतीप्रमाणे घर जर ठेवलं तर सगळ्यात जास्त पसंतीत मिळणार आहे वाशी ट्रक टर्मिनल, खारघर रेल्वे स्टेशन, खारघर बस डेपो, खारघर बस टर्मिनल, मानसरोवर आणि खांदेश्वर, किंवा इकडे उरण बांबन नगरी, तळोजाकडे कुणीही फिरकणार नाही. आणि म्हणून कुठेतरी इथे मात्र तुम्ही जरी वाशी तुम्ही ऑप्शन दिला असला तरी तुम्हाला पुढचा जो काही लास्ट ऑप्शन आहे तो मिळू शकतो किंवा तोही मिळणार नाही अशी शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला इथे घर मिळेलच याची शाश्वती अजिबात नाही, किंवा जे तुम्ही चॉईस केलं, जे तुमची पसंती आहे त्या पसंतीप्रमाणे घर मिळेलच याची सुद्धा शाश्वती नाही आहे. आणि त्याशिवाय पुढे त्यांनी सांगितलं की या सगळ्यांची पहिली प्रारूप यादी लागणार आहे, नंतर दुसरी प्रारूप यादी, अंतिम प्रारूप यादी, आणि त्याच्यानंतर सोडत होणार आहे असंही कुठेतरी सांगितलं असल्यामुळं अजूनही कन्फ्युजन आहे लोकांना की नेमकं काय प्रोसेस अवलंबली जाणार आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो, घरांच्या किमती अजून का फायनल केल्या नाही, हा जर प्रश्न विचारला तर इथे मात्र सिडकोचं खूप मोठं आर्थिक नियोजन दिसतंय, आर्थिक एक प्लॅन दिसतोय की सिडकोच्या किमती एक अंदाजित किमती जरी बोललं असतं सिडकोने जरी अंदाजित किमती की या किमतीमध्ये वाढ होऊ शकते असं जरी क्लॉज टाकून किमती दिल्या असत्या तरी अंदाज राहिला असतं की बाबा निदान या एवढ्या एवढ्या लाखापर्यंत हे घरे मिळणार आहेत. आता मी एक किमतीवर एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये एक तर्क लावलेला आहे आणि त्याच्यात मी सुरुवातीला बोललेलो आहे की ही फक्त तर्क आहे, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो. सिडकोने किमती डिक्लेअर करणं अतिशय आवश्यक होतं, त्या केल्या गेल्या नाही. याचा अर्थ खरंच ही सर्वसामान्यांना परवडतील का, हा खूप मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. म्हणजे एखादी वस्तू आपण विकायला काढली पण लोकांना सांगतो आपण घ्या 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 घ्या, पण त्याच्यामध्ये किंमतच सांगत नाही आणि लोकांच्या उड्या पडल्या आहेत, हे कुठेतरी संयुक्तिक वाटत नाही. आणि सिडकोने म्हणून याचे एक अंदाजित किमती डिक्लेअर करणं आवश्यक आहे, कारण इलेक्शननंतर सगळे समीकरणं बदलू शकतात, म्हणून सिडकोच्या घराच्या किमतीसुद्धा बदलू शकतात. किंवा इथे सिडकोचं एक असं प्लॅन असू शकतं की अंदाज बघायचा किती रिस्पॉन्स मिळतो, किती लोक रजिस्टर करतात, त्याच्यानुसार मग किमती ठरवायच्या. जर खूप कमी रिस्पॉन्स आला तर कमी किमती, जास्त रिस्पॉन्स आला तर जास्त किमती, हे सिडकोचं धोरण स्पष्टपणे दिसत आहे. आणि म्हणून कुठेतरी जे अर्जदार या ठिकाणी एवढे ॲफिडेविट देत आहेत, शपथपत्र देत आहेत किंवा जे काही गोष्टी देत आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावरही कुठेतरी एक नामुष्की ओढवली जाऊ शकते. याच्यानंतर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे जे काही स्टॅम्प पेपर आहे, यादीमध्ये जे काही स्टॅम्प पेपरचा उल्लेख केलेला आहे ते अनिवार्य का करण्यात आलेलं आहे. खरं सांगू का, हे जे डॉक्युमेंट जमा करताना असं वाटतंय आणि सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला सिडकोचं घर फायनल झालंय आणि आपल्याला आता पोझिशन मिळणार आहे आणि आपण ते डॉक्युमेंट जमा करतोय, असा कुठेतरी फील यायला लागलेला असल्याचं अनेकांनी सांगितलं. आणि म्हणून जे काही 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरमध्ये काय बघा, माझ्याकडे आपल्या एका सबस्क्रायबरचा स्टॅम्प पेपर आहे, त्याच्यावरती हे जे काही मी घेतलंय, हां आता बघा या ठिकाणी एक स्टॅम्प पेपर आहे. हा स्टॅम्प पेपर आपल्याला, आता हा जो काही स्टॅम्प पेपर आहे तो 100 रुपयाचा आहे. 100 रुपयाचं जरी स्टॅम्प पेपर बोललं गेलं तर याला 400 रुपये खर्च आलाय बनवायला. किती रुपये? 400 रुपये विथ रजिस्ट्रेशन किंवा जे काही नोटरी बिटरी असतं ते करायला 400 रुपये खर्च आलेला आहे. आता खरंच या स्टॅम्प पेपरची गरज आहे का, तर अजिबात नाही. तुम्ही अजून घरच फायनल नाही, किमती फायनल नाही, सोडतीची तारीख फायनल नाही, तरी पण हे स्टॅम्प पेपर प्रत्येक अर्जदाराकडून घेणं पडतोय. आणि आता तर नवीन नियमानुसार तर तुम्हाला 500 रुपयाचे स्टॅम्प पेपर वापरायचा सुद्धा आता GR आलेला आहे. आणि म्हणून कुठेतरी हे स्टॅम्प पेपर आहे हे तुम्ही कधी करायला पाहिजे, जेव्हा मी घर कन्फर्म केलं, मी माझी अनामत रक्कम भरली, त्याच्यानंतर हे शपथपत्र घ्यायला हवं होतं. कारण मित्रांनो, माझ्या अंदाजाप्रमाणे सिडकोच्या या घरांसाठी साधारणतः 2 ते 2.5 लाख लोक रजिस्टर करू शकतात, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त लोक हे रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि जर 2.5 लाख लोकांनी जर रजिस्ट्रेशन केलं तर प्रत्येक माणसाला जर 400 रुपये खर्च येत असेल तर तो नाहक भुर्दंड अर्जदारांनी का सोसावा, जिथे घराची अद्यापही शाश्वती नाही. आणि म्हणून कुठेतरी हा जो काही स्टॅम्प पेपर आहे तोही मागणं गैर आहे. सिडकोने या स्टॅम्प पेपरची मागणी कधी करायला पाहिजे, घराचं कन्फर्मेशन झाल्याच्या नंतरच हे शपथपत्र घ्यायला हवं होतं, जे आताच घेतलं जात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा एक निर्णय आहे आणि त्या निर्णयामध्ये काय सांगितलं तुम्ही पहा. जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांच्यासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर अर्थातच शपथपत्रावर आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. उपरोक्त नमूद कामांकरिता मुद्रांक शुल्क अर्थातच स्टॅम्प पेपर विकत घेण्याची आवश्यकता नाही. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र शासन. आणि म्हणून कुठेतरी सिडकोने पुन्हा विचार करावा की खरंच एवढ्या लोकांचे स्टॅम्प पेपर घेण्याची खरंच गरज आहे का. त्याच्यामुळे भरपूर कन्फ्युजन्स आहेत मित्रांनो, अनेक कन्फ्युजन अद्यापही आहेत आणि नवीन नवीन कन्फ्युजन निर्माण होऊ शकतात. आणि हे सगळे कन्फ्युजन लवकरात लवकर सिडकोने क्लिअर करावेत, जेणेकरून फॉर्म भरताना लोकांना एकदा फॉर्म भरायला बसल्यानंतर त्याला उठायची गरज पडू नये अशी एक व्यवस्था करावी. कारण आधार कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स द्यायची अजिबात गरज पडू नये असं माझं म्हणणं आहे. जे काही डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल अपलोड करू द्या ना, तुम्ही झेरॉक्स करून का अपलोड करायला सांगताय. आता डोमिसाईल सर्टिफिकेट एखाद्या डुप्लिकेट काढलं असेल आणि डुप्लिकेट सर्टिफिकेट खूप निघालेत,
आणि जर त्याने ऑनलाईन जर तुम्ही व्हेरीफाय करत असाल तर ते झेरॉक्स मागायची गरज पडली नाही पाहिजे. ऑनलाईन तुम्ही डायरेक्ट व्हेरीफाय करून तहसील करून ते व्हेरीफाय करून तुम्ही ते व्हेरिफिकेशनचा जे काही कन्फर्मेशन द्यायला हवं. पण इथे सुद्धा तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते स्वयंसाक्षीकृत प्रति मागितले जात असल्यामुळं त्यांना ते प्रत्यक्ष झेरॉक्सवर जाणे, त्या झेरॉक्स करणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा अपलोड करणे हे खूप किचकट प्रक्रिया वाटत आहे. फक्त एवढीच विनंती आहे की म्हाडाच्या धर्तीवरती ही योजना राबवावी की जे काही प्रक्रिया ती राबवली पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम, तुमचे डोमिसाईल, तुमचे जे काही कास्ट जे काय आहे ते ऑनलाईन व्हेरिफिकेशन होईल. कन्सर्न संस्थेकडून ते व्हेरिफिकेशन केलं जाईल. आणि सगळ्यात जाता मित्रांनो, ज्या अर्थी उत्पन्नाची अट नसेल त्या अर्थी मुळात इन्कम सर्टिफिकेट मागितलंच कशाला जाते. 6 लाखापेक्षा जास्त आहे ना, मग संपला विषय. मग पत्तीचं द्या, याचं द्या, अमुक द्या, तमुक द्या, हे सगळे खटाठोप करायची खरंच गरज नाही आहे जी सिडकोकडून केला जात आहे. आणि त्याशिवाय नोंदणी शुल्क सुद्धा तुम्हाला 236 रुपये अंतिमतः तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत, जे रजिस्ट्रेशन शुल्क घेतलं जात आहे. आणि म्हणून हे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, त्याच्याशिवाय अनेक अजून प्रश्न आहेत, पण आता इथे व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून त्याच्यामुळे मी काही मोजके प्रश्न घेतले आहेत. बाकीच्या सिडकोच्या साईटवरती बाकीचे व्हिडिओ अवेलेबल आहेत मित्रांनो. नोंदणी कशी करावी हा व्हिडिओ अवेलेबल आहे. की नोंदणी कशी करावी हा सिंपल जर व्हिडिओ बनवला तर आम्ही फक्त सांगू शकतो इथे आधार कार्ड, इथे पॅन कार्ड, इथे अमुक ॲड करा आणि पुढे तुम्ही प्रोसीड करा असं मी सांगू शकतो. पण प्रॅक्टिकली करताना मात्र खूप अडचणी येत आहेत. आणि म्हणून कुठेतरी आता येणाऱ्या काळामध्ये सिडकोकडून या संदर्भात काय काय निर्णय घेतले जाऊ शकतात किंवा सिडकोची किंमत आणि लॉटरीची तारीख याच्या संदर्भात काय निर्णय घेतले जाऊ शकतो याकडेच आमचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.